Start. Good morning. I welcome again in my YouTube channel that is More English, and this video I'm making on the poem that is Indian Weavers, which is the second poem in our textbook, and today we are going to discuss about the critical appreciation of the poem. In my earlier video I have read out the poem, I have made clear regarding the poem and the poet. Yes, so today we will just see stanza wise appreciation of the poem. As you know that Sarojini Naidu is the poet and she is the well known person in Indian politics of our freedom fighting movement, and without touching to the subject of the patriotism, she has focused her attention, she has changed her attention towards the human life. So this poem has been divided into three quatrains, means three stanzas, each a stanza consisting 4 lines. The poet mentions about three different kinds of attires that the weavers are weaving at 3 specific times of the day: morning, evening, or fall of night, and chilly moonlight moonlight night. Yes, कविता जी आहे ती 3 स्टॅन्झाजमध्ये, म्हणजे 3 अंतरे आहेत त्याच्यामध्ये. प्रत्येक अंतऱ्याला 4 लाईन्स कवयित्रीने घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये विणकर एका दिवसामध्ये वेगवेगळ्या वेळी, म्हणजे सकाळची वेळ, सायंकाळची वेळ आणि रात्रीची वेळ, अशा 3 वेळेला 3 वेगवेगळ्या प्रकारचं जे पोशाख, 3 वेगवेगळ्या प्रकारचे जे पोशाख आहेत, अटायर म्हणजे पोशाख, तर ते विणले जात आहेत, ते इथं आपल्याला सांगितले गेलं आहे. पहिला जो स्टॅन्झा आहे, द फर्स्ट स्टॅन्झा टॉक्स अबाउट द वीवर्स मेकिंग गारमेंट्स फॉर अ न्यू बॉर्न बेबी, but the poet is curious to know why the weavers have chosen the break of day. नवीन जन्माला आलेल्या बाळासाठी ते विणलं जाते कापड सकाळी सकाळी, पण ही सकाळची वेळ त्या विणकरांनी काय निवडलेली आहे त्याच्याबद्दल कवयित्री अतिशय क्युरियस आहेत. द अर्ली मॉर्निंग टाइम इज चोजन बिकॉज द बिगिनिंग ऑफ द डे इज अ सिम्बल ऑफ द स्टार्ट ऑफ लाईफ. सकाळची वेळ निवडायचं कारण काय, तर दिवसाची सुरुवात म्हणजेच थोडक्यात आयुष्याची सुरुवात. दॅट इज द ब्ल्यू कलर्ड गारमेंट मेड फॉर द चाइल्ड इज ॲज अ व्हायब्रंट ॲज अ चाइल्डहुड ऑफ अ ह्युमन बीइंग. ही or she is like a free bird with no responsibility. The halcyon bird, that is kingfisher, has been used not only because of the bright color blue, but also the representing freedom from the burdens of the life which have not yet started in the life of a newborn child. जे नवीन जन्माला आलेलं जे बाळ आहे त्याच्या आयुष्यामध्ये फार काय ताणतणाव आणि टेन्शन काहीच नाही आहे, तणाव नाही आहेत, रिस्पॉन्सिबिलिटी नाही आहेत, काही नाही आहेत. आणि ह्याच्यासाठी म्हणून कवयित्रीनं किंगफिशर नावाचा जो पक्षी आहे तर तो तिथं प्रतीक म्हणून घेतलेला आपल्याला बघायला मिळतो. द रॉयल लुक ऑफ न्यू बॉर्न बेबी अँड इट्स इनोसन्स आर सिम्बॉलिकली रिप्रेझेंटेड बाय द ब्ल्यू कलर ऑफ द बर्ड. त्या पक्षाचा जो रंग आहे तो अतिशय निळाशार असा आहे आणि तो जो घेतला आहे तर त्या बाळाचं इनोसन्स एक, आणि सेकंड थिंग ते त्या बाळाचं म्हणजे न्यूबॉर्न बेबी जे आहे तर ते सिम्बलाइज करण्यासाठी म्हणून ब्ल्यू कलर इथे त्या घेतलेलं बघायला मिळतं. हे पहिल्या स्टॅन्झामध्ये. इन द सेकंड स्टॅन्झा, ॲक्च्युली सेकंड स्टॅन्झा डील्स विथ द सेकंड स्टेज ऑफ द मॅन्स लाईफ, that is youth and the adulthood. So human beings are quite active at this stage and get themselves ready to face challenges of life. Here the color used are purple and green like the feathers of peacock. The weavers are making delicate veils for the marriage of a queen. Purple may signify the gorgeous life which a young
person desires for. The mention of marriage well may indicate the stepping of the youth into the adult. सो दुसरा जो अंतरा इथं दिला गेला आहे तर त्याच्यामध्ये कवयित्रीनं कलर जे निवडलेले आहेत ते कलर्स, वेळ जी निवडलेली ती वेळ आणि कवयित्रीने विचारलेला जो प्रश्न आहे तो फार महत्त्वाचा आहे. दुसरी जी अवस्था आहे आपल्या मानवी आयुष्यातली ती म्हणजे तरुणपण किंवा प्रौढत्व, आणि त्याच्यावर भाष्य ह्या दुसऱ्या अंतऱ्यामध्ये केलेलं बघायला मिळतं कवयित्रीनं. एकतर म्हणजे पर्पल कलर, ग्रीन कलर निवडलेले आहेत आणि वेळ जी आहे ती सायंकाळची वेळ आहे. तर इथं बऱ्यापैकी चॅलेंजेस जी लाईफमधली असतात ती फेस करण्याची स्टेज म्हणजे ही ॲडल्टहूड. सो मेनी चॅलेंजेस अँड मॅन लाईक्स टू फेस दॅट वन. आणि म्हणून ह्याच्यासाठी एक स्टेपअप होण्याची जी प्रक्रिया म्हणतो आपण तर ती इथं दाखवलेली आहे. मॅरेजच्या आधी यूथ आणि मॅरेज नंतर ॲडल्ट अशी स्टेपअप होण्यासाठी. आणि म्हणून त्याच्यासाठी मला वाटतं सेकंड स्टँजामध्ये आपल्याला ही वेळ, ही अवस्था वेगळ्या पद्धतीनं कवयित्रीनं घेतलेली बघायला मिळते. इन द थर्ड स्टँजा द वीवर्स आर बिझी वर्किंग ॲट नाईट इवन थ्रू द नाईट ऑफ क्वाईट कोल्ड. दे आर लुकिंग सॅड and working silently to make the white cloth to cover the body of the dead person. Night is the symbol of eternal quietness. This stanza talks about the last stage of life which is inevitable. The body is lifeless and so it is light as a feather. Light as a feather, white cloud may indicate that the soul of the deceased person has reached the domain of God. So very human being has to go through this cycle of life. Apparently the poem appears to be a simple one, highlighting the job of Indian weavers, but the various stages of human life are portrayed beautifully through the metaphors, similes, imageries and symbols. The colors are symbols of expression and various moods at different parts of life. तिसऱ्या कडव्यामध्ये, तिसऱ्या अंतऱ्यामध्ये कवयित्रीनं माणसाच्या आयुष्याची शेवटची स्टेज जी आहे ती दाखवलेली बघायला मिळते. ती म्हणजे मृत्यू. म्हणजे रात्रीची वेळ जी आहे ती सिम्बलाइज केलेली आहे. इटर्नल क्वाइटनेस म्हणजे खूप शांतता, अशा प्रकारचं वेळ. म्हणजे खूप शांतता कधी असते, एखादा माणूस वारल्यानंतर तो अनंतकालच्या प्रवासासाठी निघून जातो, चिरशांती तो घेत असतो. तर तशा प्रकारचं इंडिकेशन इथं आपल्याला बघायला मिळतं. तर कविता वरवर जरी आपल्याला अशी विणकर आणि विणकराचं काम अशी जरी वाटत असली तरी कवयित्रीनं जे हायलाईट केलेला विषय आहे तो म्हणजे माणसाच्या आयुष्यातल्या त्या 4 स्टेजेस, रूपक म्हणजे मेटाफर्स घेतलेले आहेत, सिमिलीज, इमेजरीज वेगळ्या प्रकारचे वापरून अतिशय सुंदर अशा प्रकारचं कवितेची गुंफण आहे ती कवयित्रीने केलेली बघायला मिळते. इंडियन वेवर्स इज अ रिदमिक शॉर्ट पोएम. याचा अर्थ रिदम त्याच्यामध्ये आहे. द रिपिटेशन ऑफ द वर्ड ॲड्स to the lyrical quality and rhythm of the poem. The beauty of Indian culture has been brought out very skillfully by the expertise of the Indian weavers. The question answer method of presentation is very effective as the readers become a part of the discussion going on in the poem and it gives a conventional टोन टू द पोएम. कवयित्रीनं क्वेश्चन आन्सर टाईपचा जो काही वापर इथं केलेला आहे त्याच्यामुळे वाचक प्रत्यक्षात त्या कवितेचा एक भाग आहेत असं त्या वाचकांना वाटायला लागतं. द पोएट पुट्स द क्वेश्चन इन द माइंड ऑफ द readers who are eager to know the answer and in the process come to know the fact of life which none can avoid. म्हणजे अशी निरंतर चालणारी जी सायकल आहे, प्रक्रिया आहे, तर ती कवयित्रीने तर सांगितलेली आहे की कोणीच टाळू शकत नाही. माणसाच्या आयुष्याची एक स्टेज संपली की दुसऱ्या स्टेजमध्ये जावं लागतं, दुसरी स्टेज संपली की तिसऱ्या स्टेजमध्ये जावं लागतं आणि वेळ आल्यानंतर आपल्याला या जगाचा निरोप घेऊनही जावं लागतं. तर ही सायकल आहे, आपल्याला त्याच्यातून जावं लागेल. येस, द पोएट प्रॉबेबली हिंट्स ॲट द अरायवल ऑफ अ न्यू डे विथ अ बर्थ ऑफ अ चाइल्ड. सूचना कदाचित देत असेल
कवयित्री की नवीन तुमच्यासाठीचे स्टेज असेल. सो बी रेडी फॉर दॅट. तर या कवितेमधून आपल्याला बऱ्याच प्रकारचे अलंकार याच्यात वापरलेले आहेत. ॲलिट्रेशन वापरलेलं आहे, सेमिली वापरलेलं आहे, मेटाफोर वापरलेलं आहे, क्लायमॅक्स वापरलेला बघायला मिळतो, राईम स्कीम ह्या कवितेची आहे. येस, वी विल डिस्कस लॅटर ऑन. सध्या इतकंच. मला वाटतं माझं चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं असेलच. ज्यांनी केलेलं नाही त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि नक्की व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. थँक्यू.